नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचवड मधून. सकाळी आपला तिसरा मोल्ट पास झाला होता. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या फेडिंगच्या आधी यांना पेसिंग द्यायची आहे. कारण खाली बऱ्यापैकी दाटी झालेली आहे बेडवरती. तर या पद्धतीने आपण फांद्या उचलून सकाळी जी फेडिंग केली होती त्यातल्याच काही निम्म्या फांद्या अशा या पद्धतीने उचलायच्या आणि या पद्धतीने अशी बाकीच्या ठिकाणी टाकून घ्यायचे, जेणेकरून ज्या फांदीला ज्या आपल्या आळ्या वगैरे लटकेल राहत्या या पद्धतीनं त्यांची पेसिंग आपल्याला या पद्धतीनं करता येते. बऱ्याच शेतकऱ्यांना पेसिंग कशी द्यायची हे पण माहित नव्हतं. तर ह्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं पेसिंग करत आहे आपण. त्या पद्धतीनंच आपण सगळ्यांनी पेसिंग दिली पाहिजे आणि त्याच्यानंतर यावरती फेडिंग करायची. प्रथम तुम्ही आळ्यांची आत्ताची एक फेडिंग नंतरची साईज बघून घ्या. तर दोन्ही साईडनं आपल्या पहिली फेडिंग आपण सकाळी केली होती, त्यानंतर आळ्यांची साईज या पद्धतीत झालेली आहे. आळ्यांची बेडवरती दाटी असल्यामुळे आपण या पद्धतीनं पेसिंग करत आहे. पेसिंग दिल्यानंतर आता हे आपले दोन्ही बाजूना 40 फुटाचे इकडनं एक कप्पा आणि तिकडनं एक कप्पा वाढत आहे या पद्धतीनं. या पद्धतीने पेसिंग दिल्यानंतर आपल्याला याच्यावरती फेडिंग करायची आहे. आता हा पाला पण सकाळचा बऱ्यापैकी शिल्लक आहे, चांगला पाला आहे अजून. तर आधी आपण सगळीकडेच पूर्ण बेड हा कंप्लीट करून घेऊ. दोन्ही बाजूना 40 फूट या पद्धतीनं आपण सकाळी फेडिंग केलेल्या फांद्या आपण उचलून पुढं रिकाम्या जागा ठेवलेल्या आहे, म्हणजे पेसिंग त्यांना दिलेली आहे. बेड वाढवला थोडक्यात. आता इथून इकडं जुना बेड होता, हा नवीन इकडं वाढवला आणि तिकडनं तेवढाच, म्हणजे हे 40 फुटाचं जो बेड आहे तो पूर्ण झाला आपला इकडला या बाजूला, आणि या बाजूचा पण बेड पूर्ण करून घेतला आणि त्यानंतर याच्यावरती फेडिंग करायची. या पद्धतीनं आपण पूर्ण 40 फुटाचे 2 कप्पे केले होते, ते पूर्णपणे आपण पेसिंग दिल्यानंतर भरून घेतले आणि त्यावरती या पद्धतीने फेडिंग केली. हे बघू शकता. आळ्यांनी पण पाला खायला सुरुवात केलेली आहे या पद्धतीने. तर ही आपली तिसरा मोल्ट पास झाल्यानंतर दुसरी फेडिंग होती. तर चला, धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.